हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत. वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पळत होते. त्यात सातारा जिल्ह्यात ते काही काळ पुसेगावात अमोल जाधवांच्या शेतात थांबले होते. अमोल जाधवांकडे हगवण्यांचे शर्यतीचे बैल सांभाळायला असतात. त्या ओळखीतून राजेंद्र हगवणे तिथे थांबला होता. एबीपी माझाचे प्रतिनिधी या शेत मालकाकडे पोहोचलेत. त्यांनी तिथे हगवणे थांबले त्या शेताचा आढावा घेतलाय. हगवणे यावेळी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होता असं अमोल जाधवांनी म्हटलंय. आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूया. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तिचे सासरे आणि दीर हे 17 तारखेला पुण्यातून फरार झाले होते. त्यानंतर 19 तारखेला साताऱ्यातील पुसेगाव येथे असलेल्या या शेडमध्ये आल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण सध्या त्या शेडमध्ये आहोत. तुम्ही बघू शकता या शेडमध्ये ते थांबल्याची माहिती मिळत होती. आता ज्यांच्या शेडमध्ये राहिले होते ते आपल्या सोबत आहेत. अमोल जाधव ज्या अमोल जाधवच्या शेडमध्ये ते थांबले होते ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल हगवणे तुमच्या ओळखीचे कसे आणि ते किती तारखेला इथं आले होते? 19 तारखेला आले होते. फक्त इथं आले ते 10-15 मिनिट थांबले. माझे आंबे वगैरे उतरत चालले होते आणि पाऊस चालू होता त्या दिवशी. आले तिथे बाहेर थांबले, बाहेर बोलले आणि इथून परत निघून गेले. काय कुठे गेले काय म्हणजे काय आपल्याला काय कळालं नाही. आणि काय जी प्रकार घडला त्यात काय आपल्याला म्हणजे काय आपल्याला माहित बी नव्हतं की त्यांचा काय असा विषय झाला नाही, काय आपल्याला काय माहित नाही. तिथं आले 10-15 मिनिट थांबले आणि निघून गेले. संपूर्ण सोशल मीडियावर पेपरमध्ये असेल किंवा टीव्ही चॅनलवर हगवणे प्रकरण चांगलं गाजत असताना तुम्हाला माहिती नाही असं तुम्ही सांगताय? नाही आम्ही म्हणजे काय लक्ष दिलं नव्हतं. आम्ही म्हणजे काय आपल्याला माहित नव्हतं. इथं आले 10-15 मिनिट थांबले आणि निघून गेले. काय मग आपल्याला बोलले नाहीत नाही काय नाही. मुक्काम त्यांनी इथं केल्याची माहिती मिळते. नेमका त्यांचा मुक्काम झाला होता का? नाही मुक्काम नव्हता इथं. तुमची ओळख कशी होती त्यांच्याशी? तुमची ओळख कशी झाली? हगवणे असतील किंवा सुशील त्यांच्याशी कशी ओळख होती? ते आमचे राहुल जाधव आहेत. त्यांच्याकडे त्यांची बैल आहेत, पळवणारी बैल. त्यांच्यामुळे ती ओळख आहे. म्हणजे ओळख होती, एवढी काय ओळख नव्हती. त्यांच्याकडे बैल असते त्यांची. एकंदरीत सुशील हगवणेंना बैलाचा नाद असल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यांची बैल ज्यांच्याविषयी होती त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. नेमकं त्यांनी ह्या इकडे यायचं नेमकं कारण काय होतं? तुमची ओळख होती त्यांच्याशी सांगतात? हो, 1.5-2 वर्ष झालं आमच्या बैलगाडीच्या क्षेत्रातून. त्यांचा बैल माझ्याजवळ असतो, एक शर्यतीचा बैल. ओके. किती वर्ष झालं तुम्ही ओळखताय? त्यांनी तुम्हाला फोन केला का, कॉन्टॅक्ट केला का इकडे येताय? नाही, फोन नाही आला. पण त्याच्या आधी 4-5 दिवसापूर्वी म्हणजे मैदान असेल की ते अंदाजे त्या तारखेला येतील. त्यामुळे आम्हाला कानकून होते येतील म्हणून, म्हणजे फोन वगैरे काय नव्हतं. हे प्रकरण सर्व गाजत असताना महाराष्ट्रभर यामध्ये तुमच्या इथं शेतात येऊन ते राहिले. त्यानंतर त्यांचा मुक्काम झाल्याचं समजतंय. तुमचे बंधू आहेत त्यांच्या शेडमध्ये आले होते. ते इथं आले ते 19 तारखेला. त्यांना आम्ही उलट आग्रह केला की मुक्कामाला थांबा, रात्रीचं कुठे जात आहे, पावसाचा दिवस आहे. तर नाही जरा ते घाबरले की वाटले. पण आम्हाला ते जाणवलं नाही. आम्हाला 20 तारखेलाही डिटेल कळायला लागले सगळं टीव्ही घडलेलं आहे. आम्हाला 19ला काही यातली कल्पनाच नव्हती. आम्हाला वाटलं अड्डा आहे, शर्यतीसाठी आले. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. किती वर्ष झालं तुमचं त्यांचे संबंध आहेत? कुणाशी नेमका संबंध? सुशील दादाशी संबंध आहे. किती वर्ष झाले? 1.5 ते 2 वर्ष झाले. कशा बैलातूनच बाकी काय. त्यांचा बैल किती वर्ष झालं तुमच्याकडे? त्यांचा पहिला बैलाला 1.5 वर्ष झाले. पण ते विकून आता नवीन घेतलेलं, 6 महिने झाले नवीन वासरू घेतलेलं. 6 महिन्यापासून म्हणजे रिलेटिव्ह पहिला एक बैल होता तेव्हा अंदाजे किती वेळा ते साताऱ्यात येत होते या पुसेगाव ठिकाणी? महिन्यात एक तर राऊंड सहज होत होता. 15 दिवसापूर्वी तर ते 3-4 दिवस मुक्कामी होते. मका वगैरे घेतले होते ते कुट्टी करून बोत बनवायला चालले तर ते 3 दिवस मुक्कामी होते. म्हणजे वारंवार ते या भागात रेग्युलर येत होते. म्हणजे तुमचे चांगले परिचयाचे पण असतील? हो होते परिचय. एकंदरीत जर बघायला गेलं तर अमोल जाधव आणि त्यांचे बंधू यांच्या परिचयाचे सुशील हगवणे त्याचबरोबर राजेंद्र हगवणे हे असल्याची माहिती आता मिळताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर याच ठिकाणी त्यांनी येऊन काही काळ थांबले असल्याची माहिती देखील अमोल जाधव यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ओमकार सह